जय शिवराय मित्रांनो, जमिनीचे मोठ्या प्रमाणात वाद हे शेतीच्या पानबंदिस्तीमुळे होतात आणि याच्यासाठी महत्वाची असते ती म्हणजे सरकारी मोजणी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेत जमिनीच्या मोजणीसाठी मोजणी 2.0 अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याच बद्दलची सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण जमिनीची मोजणी करण्यासाठी दोन प्रकारामध्ये अर्ज करू शकता. एक तर मोजणी, आता शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये अद्ययावत असं ऍप्लिकेशन आणण्यात आलेले आहे, ते म्हणजे मोजणी 2.0. जमिनीच्या मोजणीसाठी आपल्याला भूलेखच्या वेबसाईटवरती, भूमी अभिलेखच्या वेबसाईटवरती दोन्ही प्रकार दिलेले आहेत. ई मोजणीवरती क्लिक केल्यानंतर आपण ई मोजणीच्या अंतर्गत जुन्या पोर्टलवरही अर्ज करू शकता आणि आता याच्या अंतर्गत नवीन 2.0 ची जी काही आवृत्ती आहे ती आवृत्ती देखील जोडण्यात आलेली आहे आणि याच आवृत्तीच्या माध्यमातून याच पोर्टलवरती आज आपण अर्ज करणार आहोत. याच्यासाठी ई मोजणी 2.0 वरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला निवडण्यासाठी सांगितलं जाणार आहे तो म्हणजे आपला विभाग. याच्या अंतर्गत आपला जो विभाग असेल तो विभाग याच्यामधून आपल्याला निवडायचा आहे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर दाखवलं जाणार आहे लॉग इनचं पेज. याच्यामध्ये नागरिकच्या अंतर्गत आपला युजर आयडी, पासवर्ड, कॅप्चा कोड टाकून आपल्याला लॉग इन करायचे. आता आपल्याकडे युजर आयडी, पासवर्ड असेल तर आपण लॉग इन करू शकता आणि नसेल तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम करावे लागणार आहे ती म्हणजे नोंदणी. आता नवीन अर्जदारासाठी याच्या अंतर्गत नवीन वापरकर्ता नोंदणी नावाची ऑप्शन दिलेली आहे. या नवीन वापरकर्ता नोंदणीवरती क्लिक करून आपल्याला ही नोंदणी करायची आहे. नवीन वापरकर्ता नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला विचारलं जाणार आहे ते म्हणजे लॉग इनचा प्रकार. याच्या अंतर्गत आपण नागरिक म्हणून लॉग इन करणार आहोत, तर याच्यात नागरिक म्हणून आपल्याला सेव्ह करायचे. त्याच्यानंतर श्री, श्रीमती, महिला, पुरुष जे असेल ते आपल्याला त्या ठिकाणी पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव टाकायचे. वापरकर्ता नाव आपल्याला जे आवडेल ते त्या ठिकाणी सेट करून ठेवायचे. त्याच्यानंतर पासवर्ड आपल्या लक्षात राहील असा ठेवायचा आहे. सुरक्षा प्रश्न एक द्यायचा आहे जर आपण पासवर्ड फॉरगॉट झाला तर, आणि आपला ईमेल आयडी, मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे. ही सर्व माहिती दिल्यानंतर आपल्याला याला सबमिट वरती क्लिक करायचे, सेव्ह करायचे. हे सेव्ह झाल्यानंतर आपला युजर आयडी, पासवर्ड जनरेट होणार आहे. युजर आयडी, पासवर्ड जनरेट झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मुख्य पृष्ठावरती येऊन वापरकर्ता प्रकार, लॉग इन प्रकारमध्ये नागरिक निवडायचे, आपला वापरकर्ता नाव टाकायचे, आपण जो सेट केलेला पासवर्ड टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा आणि लॉग इन वरती क्लिक करायचे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मोजणीसाठी दाखवलं जाणार आहे डाव्या साईडला नवीन मोजणी, हद्द कायम, पोठिस्सा, बिगर शेती. पोठिस्सा मोजणीसाठी फक्त 200 रुपयाचं शुल्क आकारलं जातं. त्याच्या मोजणीसाठी त्याच्या संदर्भातील निकाल वगैरे कागदपत्र लागतात. आपण करणार आहोत हद्द कायम. आता हद्द कायमच्या मोजणीवरती क्लिक करायचे. या मोजणीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नियम, अटी, शर्ती दाखवल्या जातील. या पूर्णपणे आपल्याला अटी, शर्ती ज्या आहेत त्या पाहायच्यात, वाचायच्यात आणि आपल्याला मान्य असतील तर त्याला आपल्याला मान्य आहे वरती क्लिक करायचे. याच्यामध्ये जमिनीच्या संदर्भातील इतर सर्व माहिती दाखवलेली आहे. ही सर्व माहिती व्यवस्थित पाहिजे. खाली स्थळ द्यायचे, आपल्या गावाचं नाव याच्यामध्ये लिहायचे आणि वरील अटी, शर्ती मला मान्य आहेत वरती क्लिक करून सुरू ठेवावरती क्लिक करायचे. सुरू ठेवावरती क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवरती आपल्याला रिडायरेक्ट केलं जाणार आहे. या ठिकाणी अर्जदाराची माहिती द्यायची आहे की अर्जदार स्वतः हा अर्ज करत आहे का, शेतकरी आहे का, त्या सातबाऱ्यातील धारक जो असेल तो अर्जदार आहे का, नसेल तर त्याच्याबद्दलची पुन्हा एकदा माहिती द्यावी लागेल. कोणाच्या वतीने अर्ज करतोय, अधिकारपत्र धारण आहे का वगैरे वगैरे. आणि जर नसेल, आपण स्वतः या ठिकाणी अर्जदार असाल तर स्वतः अर्जदार आहात याच्यावरती होय वरती क्लिक करायचे. जमिनीची पूर्वी मोजणी झालेली आहे का, असेल तर होय करायचे, नसेल तर नाही करायचे. अर्जदार धारक आहात का, होय. जमिनीची मोजणी झालेली नाही, याला क्लिक करून आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचे. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढचे ऑप्शन खुलणार आहे ते म्हणजे सर्वे नंबरच्या संदर्भातील वगैरे माहिती देण्यासाठीची. आता याच्यामध्ये गाव, ग्रामीणसाठी सर्वे नंबर, सिटी असेल तर सिटी सर्वे नंबर. आता आपण ग्रामीण भागासाठी मोजणी करणार आहोत तर सर्वे क्रमांक, गट क्रमांक निवडायचा आहे. त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला विभाग निवडायचा आहे, जिल्हा निवडायचा आहे. आता विभाग आपण पूर्वी जो सिलेक्ट केला तोच विभाग याच्यात दाखवला जाणार आहे. याच्यानंतर जिल्हा, तालुका आपल्याला निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे आणि गाव, तालुका, जिल्हा निवडल्यानंतर आपलं जे काही भूमी अभिलेख कार्यालय असेल ते ऑटोमॅटिकली आपल्याला या ठिकाणी खाली दाखवलं जाणार आहे. आणि याच्यानंतर आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचे. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला रिडायरेक्ट केलं जाणार आहे ते म्हणजे आपल्या सर्वे नंबरची, गट नंबरची माहिती भरण्यासाठी. मोजणीचा प्रकार आपल्याला याच्यामध्ये हद्द कायम निवडायचा आहे. पोठिस्सा असेल तर आपल्याला मुख्य पृष्ठावरूनच पोठिस्साला रिडायरेक्ट केलं जाणार आहे. हद्द कायम वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली सर्वे नंबर द्यायचा आहे. सर्वे नंबर दिल्यानंतर त्याच्यामध्ये अ, ब, कड काय असेल, एबीसी वगैरे असेल तर ते आपल्याला पुढे दाखवलं जाईल. नसेल तर जो सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर यादीमधून आपल्याला निवडायचा आहे. सर्वे नंबर निवडल्यानंतर त्या सर्वे नंबरमध्ये किती क्षेत्र आहे हे दाखवलं जाईल आणि सर्व पाहून आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचे. पुन्हा एकदा आपल्याला जमिनीची माहिती दाखवली जाईल, ती माहिती आपल्याला पूर्ण सिलेक्ट करायची.
याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पोट हिस्सा दिसून येत नाही. पुढे जावरती क्लिक करा. आपल्याला हद्द कायमची मोजणी करायची आहे का, हो वरती क्लिक करायचे. होयवरती क्लिक केल्यानंतर आपण हद्द कायमसाठी मोजणी निवडलेली आहे ही आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दाखवली जाईल. त्याला होय करायचे, किती क्षेत्र त्यात मोजायचे ते दाखवलं जाईल. याला ओके करायचे आणि ओके केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचे. हे सर्व माहिती भरून पुढे जावरती क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवरती आपल्याला रिडायरेक्ट केलं जाणार आहे, ज्या ठिकाणी आपल्याला मोजणीच्या फीच्या संदर्भातील माहिती दाखवली जाईल. आता मोजणीचा प्रकार हद्द कायम निवडलेला आहे. याच्यामध्ये कालावधी महत्वाचा आहे. एक तर नियमित आहे जी 6 महिन्यापर्यंत मोजणी होते आणि द्रुत गती साधारणपणे 3 महिन्याच्या आतमध्ये आपण अर्जंटमध्ये मोजणी करू शकता. त्याच्यानंतर धारकाचा प्रकार स्वतः धारक, शेतकरी, मनपा बाहेरील, मनपा अंतर्गत क्षेत्र आणि यानुसार आपल्याला ती फीस दाखवली जाणार आहे. आता आपण नियमित मोजणी निवडली, 3000 रुपयाचं शुल्क आपल्याला या 3.5 हेक्टरसाठी दाखवलं जाते. परंतु हीच जर मोजणी आपण द्रुत गती केली तर याच्या 4 पट आपल्याला हा मोजणी फी दाखवली जाणार. द्रुत गती निवडल्याबरोबर 3000च्या ऐवजी आपल्याला 12000ची मोजणी दाखवली जाते. तर आपल्याला जी मोजणी याच्यामध्ये घ्यायची आहे ती मोजणी आपण या ठिकाणी निवडू शकता आणि दोन्ही मोजणीला मोठ्या प्रमाणात सध्या वेटिंग आहे. मोजणीची फी किती आहे, कशाबद्दल आहे, कशी ती दाखवली जाईल आपल्याला त्याच बायफर्केशन. याच्यानंतर ही सर्व माहिती पाहिल्यानंतर आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचंय. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचा रिडायरेक्ट केलं जाणार अर्जदाराच्या संदर्भातील माहिती भरण्यासाठी. त्या सर्वे नंबर मधील अर्जदाराची माहिती आपल्याला त्या अर्जदाराचं नाव निवडायचं आहे, त्याचा पत्ता द्यायचा आहे, घर नंबर, गाव, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी, पिनकोड, जिल्हा, त्याच्यानंतर पुन्हा एकदा गावाचं नाव आणि पोस्ट ऑफिस, कारण या पत्त्यावरच पुढे ज्या असतील त्या नोटिसी पाठवल्या जातात. ही सगळी माहिती भरून आपल्याला याला सबमिट करायचंय. त्या अर्जदाराचा मोबाईल नंबर पुढे एकदा आणखीन एक वेळेस आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. याच्यानंतर आपल्याला पुढे जी काही माहिती सबमिट करावी लागणार आहे ती असणार आहे त्या सातबाऱ्यामध्ये इतर खातेधारकाची. आता एकापेक्षा जास्त खातेधारक असतील तर कमीत कमी 3 सहधारकाची माहिती आपल्याला याच्यामध्ये भरावी लागणार आहे. तर आपण अर्जदाराची माहिती सिलेक्ट केल्यानंतर उर्वरित जे काही सहधारक असतील त्यातली नावं दाखवली जातील. आपल्याला जे काही आपल्या जवळचे सहधारक असतील आपल्या बाजूचे त्या गट नंबर मधले ते दाखवले जातील. ते आपल्याला त्या ठिकाणी निवडायचे, त्यांची पूर्ण माहिती द्यायची आहे. त्याच्यामध्ये सेम त्यांचा पत्ता, मोबाईल नंबर, पिनकोड वगैरे सर्व द्यायचे, मोबाईल नंबर द्यायचा आहे. तिन्ही खातेदाराची या ठिकाणी माहिती भरायची आहे. माहिती व्यवस्थितपणे या ठिकाणी भरा, पत्ता व्यवस्थित भरा, मोबाईल नंबर व्यवस्थित भरा, कारण याच्यावरच पुढे त्या शेतकऱ्यांना SMS असेल, त्या शेतकऱ्यांना त्या पत्त्यावरती मोजणीची नोटीस असेल, ही मोजणीच्या एक साधारणपणे 10 ते 15 दिवस आधी पाठवली जाते. ही सर्व माहिती भरायची आणि पुढे जावरती क्लिक करायचे. आता पुढे जावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा येणारे लगत धारकाची माहिती. आता आपण सातबाऱ्यावरती गटात असलेल्या लोकांची माहिती भरली, पण गटाच्या आजूबाजूचे जे लोक आहेत चारी बाजूचे त्याची माहिती आपल्याला भरावी लागणार आहे. मग याच्यामध्ये काय आपल्या गटाच्या पूर्वेला, पश्चिमेला, उत्तरेला, दक्षिणेला या ठिकाणी निवडावं लागणार. आता उत्तर दिशेला काय तर गट नंबर असेल तर गट नंबर, माहित नसेल तर आपण भूनकाशामधून हे पाहू शकता. भूमी अभिलेखच्या पोर्टलवरून आपण भूनकाशाच्या वेबसाईटवरून इथे यायचंय. या भूनकाशाच्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे. जर आपल्याला समजा आपल्या लगतधारकांची माहिती माहीत नसेल तर जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे आणि गाव निवडायचे. जिल्हा, तालुका, गाव निवडल्यानंतर आपल्याला ज्या आपला जो सर्वे नंबर असेल तो सर्वे नंबर आपल्याला त्या ठिकाणी खाली एंटर करायचा आणि सर्च करायचा आहे. ताबडतोब त्याच्या बाजूला जे काही इतर सर्वे नंबर असतील, गट नंबर असतील ते दाखवले जातील आणि नसेल तर आपण झूम करून सुद्धा याच्यामध्ये पाहू शकता. आता आपल्याला गटाच्या बाजूचे जर सर्व लगतधारक माहीत असतील तर आपल्याला हे सर्व करायची गरज नाही, आणि जर माहीत नसेल तर आपल्याला व्हेरीफाय करण्यासाठी या ठिकाणी यायचे आणि ही माहिती घ्यायची. आता आपल्याला गट नंबर सापडलाय, तो गट नंबर टाकायचा आहे. त्याच्यामध्ये कोण शेतकरी आपल्या बाजूला आहे त्या शेतकऱ्याबद्दलची माहिती याच्यामध्ये आपल्याला द्यायची, टिक करायचे. त्या शेतकऱ्याचा पूर्ण पत्ता भरायचा आहे, कारण या शेतकऱ्याला सुद्धा या ठिकाणी नोटीस जाणार आहे. ही माहिती पूर्णपणे भरायची. त्याच्यामध्ये मोबाईल नंबर द्यायचा आहे, ईमेल द्यायचा आहे, जे काही पिनकोड आहे, गावाचं नाव द्यायचंय आणि मोबाईल नंबर देऊन सेव्ह करायचे. याच्यानंतर पुन्हा काय, समजा आपल्या पूर्वेला किंवा दक्षिणेला इकडे तिकडे शिवरस्ता आहे, तलाव आहे किंवा ओढा आहे, असं जर काय असेल तर ते टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलची माहिती भरावी लागणार नाही. आता आपल्या समजा दक्षिणेला शिवरस्ता आहे तर शिवरस्ता ब्लँक राहणार आहे. समजा पूर्वेला आपल्या काही तलाव वगैरे असेल तर आपण त्या ठिकाणी आपल्याला काही माहिती विचारली जाणार आहे. पण समजा आपल्या दक्षिणेला, पश्चिमेला समजा सर्वे नंबर आहे तर सर्वे नंबर असेल तर तो कोणता गट आहे ते आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे. हे आपण सर्व भूनकाशामधून सुद्धा पाहू शकता आपल्याला पूर्व पश्चिमेला काय काय आहे ते, आणि जर माहित असेल तर डायरेक्टली आपण याच्यामध्ये माहिती टाकू शकता. आता निवडल्यानंतर याच्यामध्ये जर समजा एकापेक्षा जास्त लोक असतील तर त्याची माहिती द्यायची आहे. एकच जर लगतधारक असेल आपल्याला तर एक लगतधारकाच्या बद्दल माहिती द्यायची.
अशा प्रकारे चारो बाजूचे जे काही लगतधारक असतील, जी काही माहिती असेल ती पूर्णपणे व्यवस्थित भरायचे, टिक करायचे आणि पुढे जावरती क्लिक करायचे. आता पुढे जावरती क्लिक केल्यानंतर महत्त्वाचा असा टप्पा आहे आपल्याला कागदपत्राचा. आता या कागदपत्रामध्ये काय, तर सर्वात पहिलं आपल्याला द्यायचे ओळखपत्र. ओळखपत्रामध्ये काय, तर तुमचं आधार कार्ड, मतदार कार्ड जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. याच्यानंतर 3 महिन्यातील सातबारे. 3 महिन्यातील सातबाऱ्यावरती काय, की तुम्हाला जेवढे काही लगतधारक असतील ते आणि आपला गट नंबर याचा सातबारा याच्यामध्ये 3 महिन्याच्या आतला अपलोड करायचा आहे. सातबारा डाउनलोड करण्यासाठी इथं वरतीच ऑप्शन दिलेले आपण पाहू शकता. आपल्याला ओळखपत्र, सातबारा आणि त्याच्यावरती सातबारा डाउनलोड करा नावाची जी काही आहे, सातबारा मिळवा याचे ऑप्शन दिलेले आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला OTPच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून युजर ID पासवर्डनं लॉग इन करावं लागेल. आपला जो गट नंबर असेल तो गट नंबर, आपल्या लगतधारकाचे जे गट नंबर असतील ते गट नंबर या ठिकाणी टाकायचे आणि टाकून त्याचा सातबारा आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे. डिजिटल सातबारा 15 रुपयाचं शुल्क प्रति सातबारा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. अशा प्रकारचे हे सातबारे या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे. ते सर्व एकच PDF बनवून घ्यायचे. त्याच्यानंतर टिपण, फाळणी, योजनापत्रक ज्याच्या संदर्भातील जर काही कागदपत्र असतील तर ती कागदपत्र नसतील ते ई-रेकॉर्डवरून आपण ती डाउनलोड करू शकता. ती कागदपत्र आपल्याला याच्यामध्ये जोडायची असतील जोडू शकता. जुन्या क्षेत्रामध्ये नवीन क्षेत्रामध्ये काही तफावत असेल, जुन्या मोजणी नकाशामध्ये नवीन नकाशात काही तफावत असेल तर ती सर्व कागदपत्र आपल्याला याच्यामध्ये जोडायचे. आणि सर्व कागदपत्र जोडल्यानंतर आपल्याला पुढे जावरती या ठिकाणी क्लिक करायचे. आता याच्यामध्ये जी काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर आपल्याला ते दाखवलं जाणार आहे आणि सर्व अपलोड झाल्यानंतरच आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचे. याच्यानंतर येते आपल्याला मोजणीची माहिती. आपला अर्ज पुनरावलोकन म्हणजे आपल्या अर्जाचा प्रिव्ह्यू आपल्याला दाखवला जाणार. कोणती मोजणी, अर्जदाराची माहिती काय, सहधारक कोण कोण आहेत, त्यांचे मोबाईल नंबर, लगतधारक कोण आहेत, त्यांचे मोबाईल नंबर, पत्ता, हे सर्व व्यवस्थित आहे का पाहायचे. आणि काही दुरुस्ती असेल तर आपण दुरुस्ती करू शकता आणि दुरुस्ती नसेल तर पुढे जावरती क्लिक करायचे. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोजणीची फी भरण्यासाठीचे ऑप्शन आहे. आता महत्त्वाचा असा टप्पा याच्यामध्ये चलान भरण्याचा. याच्यामध्ये आपण 2 पद्धतीने चलान भरू शकता, ऑनलाईन, ऑफलाईन. ऑफलाईन असेल तर आपण कार्यालयामध्ये अर्जाची प्रिंट काढून वगैरे सर्व आपण या ठिकाणी आपला हा अर्ज फोटो वगैरे चिटकून चलान भरू शकता. ऑनलाईन करायचं असेल तरी आपल्याला अर्ज प्रिंट काढायचे, हे चलान आपल्याला पोस्टात, बँकेत ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी भरायचे. ऑनलाईन पद्धतीने हे चलान आपल्याला भरता येतं. त्याच्या संदर्भातील माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. आपलं चलान भरायचे आणि चलान भरल्यानंतर ते चलान आणि हा अर्ज हे सर्व एकत्रितपणे PDF आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. आता हे चलान भरल्यानंतर आपल्याला त्या चलानची जी काही कॉपी असेल, चलान नंबर असेल, तो या ठिकाणी चलान अपलोड करामध्ये अपलोड करायचा आहे. हे अपलोड करण्यासाठी आपल्याला चलान अपलोड करा नावाची एक ऑप्शन दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चलान क्रमांक टाकून त्या मोजणीच्या संदर्भातील जो चलान आहे तो चलान या ठिकाणी भरता येणार आहे. चलान अपलोडमध्ये आपल्याला हे चलान अपलोड करता येणार आहे. याच्यामध्ये पेमेंट टाईप आणि जी काही माहिती आहे ती भरायची, अमाऊंट किती आहे ती भरायची. याच्यामध्ये फाईल आपल्याला जी आहे ती अटॅच करायची, रक्कम द्यायची, चलान क्रमांक द्यायचा आहे, दिनांक द्यायचे. ही फाईल अपलोड केल्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचे आणि पुढे जावरती क्लिक केल्याबरोबर आपल्या हद्दकाय मोजणीचा अर्ज सक्सेसफुली सबमिट झालाय असं आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. तर मित्रांनो, मोजणी 2.0च्या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अशा प्रकारे आपण हा अर्ज करू शकता. सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोजणीची प्रकरणं प्रलंबित आहेत. आता नवीन खासगी भूकरमापक किंवा इतर बऱ्याच साऱ्या सुविधा, रोअरची उपलब्धता या करून दिल्या जात आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोजण्या जलद गतीनं होतील. पोटहिस्साच्या मोजण्या स्वतः शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मोजणी 2.0 करता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता. धन्यवाद.